एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला. लवकरच माझ्या बहिणीचं लग्न आहे, सो तिच्या लग्नाची शॉपिंग करायला निघाल. चला तर मग आज तुम्ही पण आमच्यासोबत चला. शॉपिंग म्हणजे खरं तर आम्ही गेलो होतो रेंटल हाऊसला. ॲक्च्युली आम्ही विचार करतो आहे जो लेहंगा आहे आणि जी नऊवारी आहे ती रेंटलनी घ्यायची, कारण त्याचा नंतर काही यूज होत नाही. म्हणजे माझ्या लग्नात आम्ही लेहंगा घेतला, साड्या आहेत, साड्यांचा यूज होतो, पण लेहंगा आणि नऊवारीचा होतच नाही. सो आणि ह्या अशा नऊवारी आत्ता नवीन पॅटर्नमध्ये ज्या आल्यात, म्हणजे पूर्वी माझ्या टायमिंगला नऊवारी ज्या होत्या त्या काठपदरमध्ये होत्या, सो त्या आपण नंतर घालू शकतो. पण ह्या अशा ज्या आहेत फंक्शनलवाल्या त्या खूप रेअरली, म्हणजे मला नाही वाटत परत कोणी घालतं. त्यामुळे आम्ही रेंटलची नऊवारी आणि लेहंगा बघतो आहे. सो हे आम्ही पलाशमध्ये आलो होतो, वाकड नाही सॉरी आकुर्डीमध्ये. सो इथे खूप छान छान रेंटल होते, पण नऊवारी हवी तशी नाही मिळाली. ते मी तुम्हाला नंतर सांगेलच का म्हणून नंतरच्या व्हिडिओमध्ये, कारण पण लेहंगा एक होते ब्रायडलसाठी सुद्धा, इवन ब्रायडल आणि ब्राईडमेडसाठी सुद्धा. इवन त्या ब्राईडसाठी छोटे फंक्शन असतात, हळदी असते, मेहंदी असतं, त्याच्यासाठी खूप छान. आणि हे जे कलेक्शन होतं ना ब्रायडलचं, खूप अप्रतिम होतं, खूप होतं. पण त्याचे जे रेंट होते ना ते खूप ॲफोर्डेबल नव्हते. म्हणजे ह्या लेहंगाचे जे आहेत ना 5000 6000 पर डे लेहंगाचे चार्जेस होते. सो ते जरा जास्त वाटले आम्हाला. आम्ही अजूनही 2-3 बघितले, पण तिथं मग आम्ही कंपॅरिझन केलं. म्हणजे दुसरीकडे जिथं भेटले ह्या आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये बघतो आहे. सो जे दुसरीकडं बघितलं तिथे 3000-4000नी असे होते, सो आम्हाला कमी मिळत होते. सो हा एक लेहंगा आम्हाला आवडला होता, पण ह्याचे चार्जेस 6000 होते. सकाळी आम्ही छान रेंटल हाऊसमध्ये गेलो होतो. जसं मी सांगितलं, लग्नाची तयारी सुरू केली आम्ही. सो रेंटल हाऊसमध्ये गेल्यावरती ना एक छोटंसं म्हणजे इन्फॉर्मेशन टाईप, की गेलो ना म्हणजे जे आपण इंस्टाग्रामला बघतो तेच तिथं असतं असं नसतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, असलेली जे ड्रेस येतात ना ते खूप जुने होत जातात. म्हणजे प्रत्येकजण वापरलं जातं त्याच्यामुळे जुने होत जातात. सो जे दिसतं तसं तिथे नसतं. नऊवारीच्या बाबतीत हा अनुभव आला आम्हाला, की खूप नऊवाऱ्या जुन्या झालेल्या, थोड्याशा थ्रेड्स निघालेले, भरपूर काय काय होतं. हां, पण लेहंगा जे होते फॉर ब्राईडमेड्स किंवा ब्राईडसाठी जे काही होते ते खूप सुंदर होते, ते वेल मेंटेन्ड होते. पण नऊवारीच्या बाबतीत अजिबात अनुभव चांगला नव्हता माझा पर्सनली. सो तिथं आम्ही एक्झिट घेतली. आम्ही तिथे ट्रायल्स घेतला. 2 ट्रायल्स तिथं असतात कंपल्सरी. सो ते 2 ट्रायल्स आम्ही घेतलेत. नऊवारीची घेतली आणि एक ब्रायडलची लेहंगाची घेतली. पण लेहंगा वॉज ओके म्हणजे छानच होता, पण प्राईसच्या बाबतीत ओके म्हणता येईल. कारण आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीसाठी 6000 पर डे देणं इज नॉट पॉसिबल. म्हणजे 6000 पर डे त्याचे चार्जेस होते रेंटलचे. सो ते काही आम्हाला पॉसिबल नव्हतं, त्यामुळे आम्ही तिथून एक्झिट मारली. सो लेट्स सी अजून पुढे काय होते, मी अपडेट नक्कीच देईन. पण तिथून नंतर मग आम्ही साड्यांच्या शॉपिंगला गेलो. जय हिंद मिल्स असं सेम मुलचंद मिल, काही फरक नाही, सेम जय हिंद मिलचं मुलचंद मिल सेम. सो तिथून आम्ही काही साड्या परचेस केल्या, तिच्यासाठीच घेतल्यात, काही रेग्युलर यूज, काही फंक्शनल यूज. सो त्या म्हणलं शेअर कराव्या. छान आहे प्राईसच्या मानाने, काही असं कॉस्टली नाही वाटलं मला पण. सो खूप सुंदर आहे. सो ही फर्स्ट आहे त्यातली, येल्लो कलर, येल्लो पण नाही आहे, फ्रेश येल्लो, मस्टर्ड कलर आहे असा. आणि ह्याच्यावरती ऑर्गेन्झा टाईप आहे ही पूर्ण. सो हा पॅटर्न जुना आहे आय नो, पण छान वाटला म्हणून घेतला. सो हाही खूप लुकनी भारी देणार आहे. सो हा असा काहीतरी कलर आहे आणि त्याला जी पायपिंग दिली आहे ती अशी रेड कलर दिली आहे. सो घेतली आम्ही. सो ही आम्हाला पडली 900 रुपयाला. खूप सुंदर आहे ही. ह्याचं हे जे आउटलेट होतं हे चिंचवड रोडचं होतं. येस सॉरी, चिंचवड रोड नाही, चिखली रोडचं होतं, साने चौक असं होतं. आणि जे दुसरं होतं ते सिंहगड रोडला होते असं त्यांनी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. त्याचं ओपनिंग आहे ऑलरेडी. सो मला नाही माहिती कधी ओपनिंग आहे, पण नक्कीच ते सिंहगड रोडवरती आहे. त्याचा डिटेल ॲड्रेस जो आहे एमरल्ड हाईट्स, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रोड. सो खूप सुंदर इथं सुद्धा कलेक्शन अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. सो ही खूप सुंदर साडी फर्स्टवाली. नंतर मग आम्ही गडवालच्या
सॉरी ही इरकल आहे, इरकल आहे. प्लेन ग्रीन बॉटल कलर आहे आणि याला सेम कलरमध्ये ब्लाऊज पीस आहे, म्हणजे रनिंग कलरमध्ये, आणि ही ब्ल्यू कलरची बॉर्डर खूप सुंदर आहे. ह्याचं मी जे क्लोज लुक्स आहेत हवं तर मी बाजूला देते. आणि ह्याची प्राईस गेली 860 रुपीजला. सो कॉटनच्या मनाने छान प्राईस आहे ह्याची सुद्धा. खूप भारी कलर आहे हा. आम्हाला तिघींनाही खूप आवडला. तिघी म्हणजे मी, मम्मी आणि प्रेरणा. तिघींनी आम्ही चूज करूनच ह्या सगळ्या साड्या घेतल्या. सो ही सुंदर आहे. त्यानंतर मग गडवाल पॅटर्नमध्ये महेश्वरी प्रिंट आली आता नवीन. सो ती घेतली आम्ही तिच्यासाठी. ही कॉपर प्रिंट आहे. आता त्या कॉपर प्रिंट पण ट्रेंडिंगला परत यायला लागली आहे. सो ही कॉपर प्रिंट आहे. हा असा पदर आहे, हा असा पदर आहे बघू शकता. आणि ही फक्त बाकी सगळी प्लेन आहे. ही परत ऑर्गेन्झा पॅटर्नमध्ये ही आम्ही मम्मीला घेतलेली आहे. खूप सुंदर आहे ही पण, सुसादी. आणि सॉफ्ट सिल्क चापून बसणार आहे. सॉफ्ट सिल्क म्हणताना सॉफ्ट ऑर्गेन्झा आहे. सो ही फुगणार नाही आहे. सेम कलरमध्ये ब्लाऊज पीस आहे सेम. सो ही पण साडी सुंदर आहे. आणि ह्याची जी प्राईज आहे ती आय गेस 600 रुपीज आहे. 600. सो खूप छान आहे ही सुद्धा साडी. फक्त तिथून जेव्हा मिल्समधून तुम्ही ट्राय करता ना तेव्हा त्या डिफेक्टिव्ह आहेत काही नक्की बघत जावा. म्हणजे पर्सनली असं नाही अनुभव आला पण असं ऐकलं आहे की डिफेक्टिव्ह पॅटर्न्स बऱ्यापैकी येतात. सो तिथंच ओपन करून घ्यायच्या जेणेकरून परत यायची वेळ येत नाही. बाकी ओव्हरऑल रेंजनुसार, पॅटर्न्सनुसार खूप सुंदर साड्या आहेत या. नंतर ही प्लेन रेग्युलर यूज असं काहीतरी सिंपल साडी घेतली आहे मेहंदी कलरमध्ये. ह्याच्यावरती छोटं छोटं असं थ्रेड वर्क आहे, एकदम छोटं छोटं पण खूप सिंपल आहे आणि छान आहे अशी, म्हणजे आवडली आम्हाला ही. आणि आय गेस ही आम्हाला 450ला बसली आहे. सगळे टॅग्स आय गेस काढलेत ह्यांनी. येस, 450ला ही एक बसलेली आहे. सो ही खूपच सिंपल, सोबर आणि छान आहे. आणि ह्याच्यावरती व्हाईट कलरचा जर ब्लाऊज तुम्ही घातला तर खूप सुंदर दिसणार ही साडी. आणि एकदम तुला जर ऑफिस वेअर वगैरे पाहिजे असेल तर ती सुद्धा छान असेल. त्यानंतर मग ही गोल्डन कलर घेतला एकदम. सो ही अशीच आहे फुल गोल्डन कलर आणि 500 रुपीजला बसली ही सुद्धा. सो छान ही पण साडी. पण ही एक साडी घेतली आम्ही सॉफ्ट सिल्कमध्ये. ह्याचा पॅटर्न सुद्धा दिला आहे त्यांनी. आणि ही आम्हाला बसली 700 रुपयाला. सो खूप सुंदर आहे ही सुद्धा. बॉर्डरला पूर्ण थ्रेडवर्क आहे. लॅव्हेंडर कलरची साडी आहे. एकदम भारी दिसते ही पण साडी सुद्धा. भारी आहे, म्हणजे प्राईसच्या मनाने छान आहे. अनुभव छान होता तिथला. सो पूर्ण प्लेन आहे, फक्त बॉर्डर आहे ह्याला. त्यानंतर ओके, ही सुद्धा आहे नवीन चेक्समध्ये आहे ही जरा कॉस्टली आहे तर मला आठवणार नाही. आय गेस 1000 किंवा 1200-1400 पर्यंतची रेंज आहे हिची. पूर्ण कडक आहे ही. सुंदर वाईन कलर आहे. भेटला तर नक्की छान तुम्ही घेऊ शकता. एकदम कडक पीस आहे आणि सुंदर दिसणार आहे. सुंदर म्हणजे सुंदर दिसणार आहे. आणि अजून एक साडी ही मी घेतली आहे माझ्यासाठी. सो खूप सुंदर आहे ही सुद्धा. ही जरा जास्त कॉस्टली आहे. येस, चेक्स पॅटर्नमध्ये आहे ही. पैठणीनुसारच आहे. पैठणी इतक्या झाल्यात ना माझ्याकडं, फ्रँकली स्पीकिंग. माझ्याकडं लग्नातल्या 4 पैकी 3.5 पैठण्याच होते. एक पेशवाई होती, एक ग्रीन आपली साधी पैठणी होती, एक हँडलूम होती. सगळ्या पैठण्याच होत्या. त्यातल्या त्यात परत मी बऱ्यापैकी अजून एक घेतली होती नंतर. आणि ही आता ही अजून एक ॲड झाली आहे पॅटर्न, पैठणी पॅटर्नमधला. सो ही पैठणी चेक्सची बॉर्डर आहे. त्याच्यावरती ही अजून एक अशी चांगला नाण्या शेप, सो अशी काहीतरी डिझाईन आहे. मी क्लोज लुक टाकेलच. आणि पूर्ण चेक्समध्ये आहे. खूप सुंदर आहे ही सुद्धा साडी. आता मला सांगा की कुठली साडी तुम्हाला जास्त आवडली, सगळ्यात जास्त, ती मला कमेंटमध्ये सांगा. चला मग अशाच काहीतरी नवीन. आणि आता आम्ही दुपारून लग्नासाठी लागणारी हळद जी आहे, म्हणजे आपण हळदीसाठी जी हळद फोडतो ती हळद ऑलरेडी आम्ही शेतात परसबागेत लावली होती.
पण म्हणजे अशी काही हेतूने नव्हती लावली, घरचीसाठीच लावली होती. पण आता त्याचा यूज लग्नासाठी होणार आहे, सो ती काढायची आहे जेणेकरून 2 महिन्यात ती पूर्ण सुकून तयार होईल. चला तर मग आपण जरा वेळाने जेवण खाऊन वगैरे त्याच्या कामाला लागूया. छान व्हिडिओ येतो ना. आणि आता हळद काढायची आहे. तीच हळद लग्नासाठी पण वापरायची आहे, सो ती सुकून झाली पाहिजे 2 महिन्यात. 2 महिन्यांनी लग्न आहे. चला तर मग ती हळद पण काढून घेऊयात मस्त. चला आता अशा पद्धतीने आता लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. चला मग. सो ही कुदळ आहे, इथं पप्पांनी पण थोडंसं खोदून ठेवलं आहे. ही सगळा पार्ट जो आहे तो हळदीचा आहे थोडा. चला आपण तर थोडं थोडं खोदून घेऊयात, सो जेणेकरून आपली हळद वरती येईल. आता ही हळद जी आहे ती 7 ते 8 महिन्यापूर्वी लावली असावी असा माझा अंदाज. मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे. पण हे जे होतं ना ते आपल्याला असं काढायला लागतं आणि ह्याला खूप मेहनत लागते. मी थोडाच पॅच काढला आणि नंतर काम ठेवून दिलं, कारण नंतर मग माझे टाके जे आहेत ते दुखायला लागले म्हणून मी ठेवून दिलं. म्हटलं पप्पा आल्यावर बघते. पण जेवढा पॅच केला तिथले सगळी हळद काढली. छान इतकी वास येत होतं ना, हे खोदताना सुद्धा त्या हळदीचा फ्रेश असा वास येत होता. खूप सुंदर असा वास, म्हणजे सेंटला पण मागे पडेल असा वास येत होता. जसं मी तुम्हाला म्हणले की मला ते काही जमलं नाही. नंतर मी मग पप्पांची यायची वाट बघितली. ते फिरायला जातात त्या टायमिंगला, इव्हनिंगचा टाईम होता. सो त्यांनी सगळं खोदून दिलं आणि मी वेगवेगळी फक्त हळद जी आहे ती इथे मी काढून घेतली. इथं फक्त मेन्सचंच काम आहे, म्हणजे पुरुषाचंच काम आहे, आपल्यासारख्यांचं काम नाही. पण ती जी हळद होती ना गठ्ठे चांगलं निघत होती. लास्ट टाईमपेक्षा ह्यावेळेस जास्त हळद निघाली, हे तितकंच नक्की. लास्ट टाईम थोडीशीच निघाली होती, ह्यावेळेस जास्त निघाली. आणि आता आठवडाभर ही जी हळद आपण काढतो ती व्यवस्थित अशीच ठेवायची, म्हणजे सुकवायची. डायरेक्ट उन्हामध्ये पण नाही, पण घरामध्ये अशीच ठेवायची, जेणेकरून त्याची माती अशीच आपोआप पडते. आणि त्यानंतर त्याला प्रोसेस आहे ती जी आहे, त्याला थोडे छोटे काप करायचे. इधर तुम्ही असे अख्खे हळकुंड म्हणतो ना आपण, जे आपल्याला दुकानात मिळतात, तसं ते करूनसुद्धा उकडायचे असतात. मग ते परत वाळवायचे असतात. सो ह्या प्रोसेसला जवळपास 2 महिने तरी लागतात. म्हणून ही आम्ही लग्नाच्या आधीच काढतो, जेणेकरून लग्नाला सुद्धा यूज होईल. आता बघता बघायला गेलं तर लग्नाला फक्त 2 महिने राहिलेले आहेत. सो हेही तितकंच इम्पॉर्टंट म्हणून म्हटलं काढावं. आणि ही जर काढली नसती ना तर ती जमिनीमध्ये सडायला सुरुवात झाली असती, कारण हे ऑलरेडी थोडे जे होते ना स्टार्टिंगला जे काढले ते थोडेसे सडलेच होते. आणि जसं आजोबा करत होते तसं आम्हाला इथं करायचं होतं. सो आमचा हा छोटा शेतकरी तर तसं चाललं होतं का. कर ना, परत कर, त्या आजोबांसारखं कर, परत कर सगळं, काढ सगळं. येस, अरे कर ना, तू कशाला करतोस? हा कर, भीती तर किती. ब्लॉग आजचा छोटाच होता, पण तुमच्याकडे नक्की काही कॉन्टॅक्ट्स किंवा काही आयडियाज असतील लेहंगा आणि नऊवारीचे तर नक्की माझ्याशी शेअर करा, कारण आम्ही अजून सर्च मोडलाच आहोत. नोटवरती मी माझा ब्लॉग एंड करते. साड्यांची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.